शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। कर थकविल्याने मंगळवारी महापालिकेच्या पथकाने सावेडी उपनगरातील एक गणपती कारखाना व कॅफेवर कारवाई करत या दोन्ही आस्थापना सील केल्यात। इतर दोन मालमत्ताधारकांनी आठवडाभरात पैसे भरतो असं सांगितल्याने त्यावरील कारवाई तात्पुरती टळली आहे। आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार उपआयुक्त प्रियंका शिंदे, प्रभाग अधिकारी बबनराव काळे, कर संकलन अधिकारी विनायक जोशी, कर निरीक्षक ऋषिकेश लाखापती, वसुली लिपिक संजय तायडे, संदीप कोलते, राजेश आनंद, सागर जाधव, किशोर देठे, शंकर अवधडे, गोरक्ष ठुबे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। तोपखाना पोलिसांनी सावेडी उपनगरात 2 ठिकाणी छापे टाकत सुमारे 35,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय। या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। विकास अरविंद बरकसेरा व सचिन संभाजी उंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। नगर शहरात गेल्या 2 दिवसापासून अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। येणाऱ्या काळात अनधिकृत बांधकामे मोजमाप करून त्यांना रीतसर नोटीस देणार आणि त्यानंतर ते अतिक्रमण हटविण्यात येईल। कारवाई दरम्यान कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला न जुमानता मोहीम सुरूच ठेवणार असल्याचं महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। शहरातील कापड बाजार, तेली खुंट, मोची गल्ली, घास गल्ली, नवी पेठ आदी ठिकाणी पार्किंग पॉलिसी ठरविण्यात आली असून याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत। याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे। गोवंश हत्याबंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक या कायद्याची पायमल्ली करत आहेत। गोहत्येमुळे समाजाच्या भावना दुखवल्या जात आहेत, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यासाठी अवैध कत्तलखान्यांवर तातडीने कारवाई करून ते नष्ट करा अशी मागणी बजरंग दलाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान यावेळी आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते। जिल्हा गोहत्या मुक्त करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। लग्नामध्ये योग्य मानपान व हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून तिघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी तुक्कड ओढा दरेवाडी येथे राहत असलेल्या पीडित विवाहितेने शुक्रवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। लखन बाबूराव खैरे, बाबूराव भानुदास खैरे, शांताबाई बाबूराव खैरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।